ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतिगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। 1 कोटी रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून माझ्यावरती अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझा देखील खंडणीचा गुन्हा दाखल करून घ्यावा, असं ज्ञानदेव आढाव यांचं म्हणणं आहे। त्यांनी ऑनलाईन फिर्याद दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। ज्ञानदेव अंबादास आढाव यांनी ऑनलाईन केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की ज्ञानदेव अंबादास आढाव हे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर रेल्वे स्थानकावरती पोलीस म्हणून नोकरीस आहेत। मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी एक महिला ज्ञानदेव आढाव यांच्याकडे आली आणि म्हणाली की मला रेल्वे स्थानकावरती नोकरी लावून द्या। तेव्हा ज्ञानदेव आढाव तिला म्हणाले की मला नोकरी लावता येणार नाही। त्यावेळी तिनं ज्ञानदेव आढाव यांचा मोबाईल नंबर घेतला। त्यानंतर ती फोन आणि मेसेज करत असे। 18 मार्च रोजी सदर महिलेनं ज्ञानदेव आढाव यांना श्रीरामपूर शहरामधील राम मंदिर परिसरामध्ये बोलवलं। दोघांनी राम मंदिरामध्ये दर्शन घेतलं। त्यानंतर सदर महिलेनं ज्ञानदेव आढाव यांना तेथील बाजूला एका खोलीमध्ये नेलं। तिथे गेल्यानंतर सदर महिला ज्ञानदेव आढाव यांना म्हणाली की तुम्ही मला 1 कोटी रुपये द्या, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध बलात्काराची केस करेल। त्यानंतर ज्ञानदेव आढाव यांनी तिला समजावून सांगितलं। नंतर तिच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानदेव आढाव यांनी तिला श्रीरामपूर बसस्थानकामध्ये नेऊन सोडलं। संध्याकाळी ज्ञानदेव आढाव यांना एका वकिलाचा फोन आला आणि त्यानं ज्ञानदेव आढाव यांना नेवासा रोडवरील भारत गॅस जवळ बोलावलं। तिथे जवळील एका इमारतीमधील एका खोलीमध्ये सदर महिला आणि वकील हजर होते। तेव्हा वकील आढाव यांना म्हणाले की तुझ्या विरुद्ध बलात्काराची केस होऊ द्यायची नसेल तर थत्ते ग्राउंडवरती जा, तिथे एक माणूस भेटेल, असं त्यानं सांगितलं। तिथे आढाव यांना वकिलाचा भाऊ भेटला। तो म्हणाला की मुरकुटेचा कांड आम्हीच केला, तुझा पण करू। यामधनं वाचायचं असेल तर आम्हाला 1 कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा बलात्काराची खोटी केस करून जेलमध्ये टाकू, बदनामी करू, तुम्हाला 1 तास देतो, असं तो म्हणाला। त्यावेळी काही लोक आढाव यांच्यावरती पाळत ठेवून होते। त्यानंतर ज्ञानदेव आढाव हे पोलीस स्टेशनला केस करणार याची माहिती झाल्यानं आणि पैसे न दिल्यानं 2 महिला आणि 1 वकील यांनी ज्ञानदेव आढाव यांच्यावरती बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय। याबाबत ज्ञानदेव आढाव आणि संबंधित महिलेचे फोन कॉल, भारत गॅस जवळील सीसीटीव्ही फुटेज, तसेच पोलीस स्टेशन जवळील सीसीटीव्ही फुटेज, राम मंदिर परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे स्टेशन जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावी, अशी विनंती ज्ञानदेव अंबादास आढाव यांनी तक्रार अर्जामध्ये केली आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, श्रीरामपूर।